हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते नदीची नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि याच नदी नाल्याचं पाणी जे आहे ते अनेक गावामध्ये शिरलेलं आहे। मी आता वसमत तालुक्यातील कुरुंदा गावामध्ये आहे आणि याच कुरुंदा गावातल्या गणेश नगर मध्ये आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते गावाजवळ वाहणाऱ्या नद्याचं ओढ्याचं पाणी जे आहे ते गावामध्ये शिरलेलं आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। ते कुरुंदा वसमत तालुक्यातील कुरुंदा गाव आहे आणि या कुरुंदा गावातील जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। एका वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक महिलांच्या घरामध्ये देखील पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आजी, कधीपासून घरामध्ये पाणी शिरलं? सकाळी 4 वाजता तसं पाणी आहे। सगळ्या लोकांच्या घरामध्ये पाणी आहे। गरीब सगळ्या इकडे मरायसाठी आम्हाला पाणी काढून द्यायला झाले तर नुसते अशा शूटिंग येतात। दुमार परतून पाणी नको आणि काही द्यायला बघणार नको नाही। मग या ग्रामपंचायत वाल्यांना अशा उची काला करू द्यायचे नाही, पाणी काढून द्यायचं। घरामध्ये किती पाणी घुसलं होतं आणि कधीपासून पाणी होतं आणि नुकसान काय झालं? सगळंच नुकसान। घरात काय नसतंय विचारायचं सांगायचंच असतंय का? पीठ कूट चटणी मीठ काय राहतंय की नाही गरीबाच्या घरामध्ये? किती पाणी होतं घरामध्ये? कमरा इतकं पाणी। बरं, आणि आता बी हेच पाणी। बरं, मना नाही येऊन सगळ्या। मग काय झालं? झोपल्या कुठे? जेवण खावण सकाळचा चहा पाणी कुठं? उभीच आहे पहाटेपासून। पाणी जसं घरात शिरलं तसं उभीच आहे। तर परिस्थिती जी आहे ते अत्यंत बिकट आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते हे कुरुंदा गाव आहे आणि कुरुंदा गावातलं गणेश नगर म्हणतायत। स्थानिक पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। काही दादा, नेमकी परिस्थिती काय आहे गावाची? गावाच्या चारही बाजूने पाणी आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस नदीचं खोलीकरण केलं होतं, खोलीकरण केल्यामुळे गावामध्ये त्या नदीचं पाणी आलेलं नाही। इथे जे नाले आहेत, पिंपळ वाटाचे नाले वगैरे, त्या वाट्याने येणारं पाणी पूर्ण गावात शिरले। जे केईएम कंपनीने जो रस्ता बनवला होता त्या रस्त्याची हाईट जास्त केल्यामुळं याचा जो फ्लो होता, सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही असं ऐकत होतो की पाणी डायरेक्ट बाहेर निघून जायचं। इथं 2-3 नाले आहेत, ते नाले ब्लॉक झालेले आहेत। ते नाले जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत हे पाणी बाहेर निघणार नाही। ही परिस्थिती जैसे ती तशी राहणार। जसा पाऊस वाढेल तसं इथं पाणी वाढेल। आता पाऊस चालू आहे, आता एवढी भयानक परिस्थिती उद्भवू शकते। प्रशासनानं यावर लवकरात लवकर पर्याय शोधून या पाण्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावून इथल्या नागरिकाला न्याय द्यावा अशी माझी विनंती। आता किती घरं पाण्याखाली आहेत? किती घरांमध्ये पाणी गेलं? 100 ते 150 लोकांच्या घरात सध्याच्या स्थितीत पाणी आहे, आणखी वाढेल। हे कुरुंदा गावातले कुठले नगर आहेत पाणी? हे गणेश नगर हा ग्रामपंचायतचा एकदम ग्रामपंचायतला दिसेल असा हा एरिया आहे। खरं तर गणेश नगर हा एरिया जो आहे तो ग्रामपंचायतच्या बाजूलाच आहे। ग्रामपंचायतला दिसेल असाच ठिकाणी असल्याचं इथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलंय आणि जवळपास 100 ते 150 घरामध्ये पाणी घुसल्याचंही स्थानिकांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत कुरुंदा, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।